अँथोरियम आहे, अँथोरियम भरायचं चालू आहे। क्वालिटी पहा आणि क्वांटिटी देखील आहे मित्रांनो। 1.5 लाख अँथोरियम आहे आपल्याकडे यंदा। आपण स्वतः बनवलेला आहे, कुठूनही बाहेरून आणून विकत नाही। सगळ्यांना बेंगलोरवरून अँथोरियम येतो। शैलेश नर्सरी एकमेव आहे जी बेंगलोरला अँथोरियम देते। नमस्कार जय निसर्ग मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी। शैलेश नर्सरी ही फक्त मोठ्या झाडांमध्ये डील करत नाही, तर ती होलसेल मध्ये आणि छोटे जे नर्सरीवाल्यांना लागतात त्या प्लांट्स मध्ये देखील डील करते। होलसेल नर्सरी म्हणून नावारूपास येणारी आपली शैलेश नर्सरी। आता अँथोरियम शेड मध्ये आहोत मित्रांनो आपण। अँथोरियम म्हणजे इंडोर प्लांट आहे आणि इंडोर प्लांट फ्लावरिंग जे वेगवेगळ्या कलर मध्ये फ्लावरिंग असतं असं इंडोर प्लांट आहे अँथोरियम। आणि त्या शेड मध्ये आपण आहोत आणि आपण या वर्षी 1.5 लाख अँथोरियम बनवलेले आहे मित्रांनो। त्यातलाच 3000 अँथोरियम आपला बेंगलोरला निघालेला आहे। सगळ्यांना बेंगलोरवरून अँथोरियम येतो। शैलेश नर्सरी एकमेव आहे जी बेंगलोरला अँथोरियम देते। तर शैलेश नर्सरी मधून मित्रांनो अँथोरियम बेंगलोरसाठी लोडिंग करत आहोत आपण आणि बेंगलोरच्या एका नर्सरीसाठी आपला अँथोरियम जात आहे। क्वालिटी मटेरियल मिळतं याच्यासाठी आपल्याकडून अँथोरियम घेतलं जातो मित्रांनो। काल कस्टमर आलं होतं बेंगलोरचं, त्यांनी येऊन सिलेक्शन केलेलं आहे आणि आज गाडी लोडिंग चालू आहे। तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो क्वालिटी काय आहे आपल्याकडे अँथोरियमची। आणि होलसेल साठी जसं आपण अँथोरियम बनवलेला आहे तसंच तो आपण किरकोळ विक्रीसाठी देखील विकत आहोत। क्वांटिटी मध्ये देखील मिळतो आणि रिटेल साठी देखील मिळतो। तर क्वालिटी दाखवतो मित्रांनो। पिंक कलरचा एक आता माझ्या शेजारी इथं आहे लॉट, त्यातलाच एक तुम्हाला बॅग मधून प्रॉपर अशी पेपर बॅग पॅकिंग करून आपण मित्रांनो पाठवत आहोत, जेणेकरून रोपाची क्वालिटी जी काय आहे, पानांची क्वालिटी, ह्या फुलाची शाईन ती खराब होऊ नये, पानं तुटू नयेत, फुलं तुटू नयेत याच्यासाठी काळजी घेत आहोत मित्रांनो। हे 5 इंची मधलं रोप आहे मित्रांनो, 5 इंची मधलं झाड आहे आणि कशा पद्धतीने बुशी आहे, त्याला किती पानं आहेत, किती फुलं आहेत मित्रांनो। 3 फुलं आहेत पाहू शकताय। कमीत कमी 2 फुलावरती असलेला आपण रोप देत असतो, ही 3 फुलावरती आहे। रोपाची क्वालिटी, त्या फुलाची क्वालिटी, त्याची शाईन, त्याचा साईज सगळं काही बघू शकताय मित्रांनो कशा पद्धतीने आहे। आणि एकदम सुंदर असा अँथोरियम आपण 3000 या गाडीला लोड करत आहोत। गाडीमध्ये तुम्हाला थप्पी कशा पद्धतीने लावलेली आहे ते देखील दाखवणार आहे। इंडोरचं सगळं मटेरियल आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये ऍपल क्रोटन असेल, त्याच्यानंतर बर्डनेस फन असेल, कर्ली फन असेल, अँथोरियम असेल, लीफ अँथोरियम असेल, त्याच्यानंतर स्पॅथिफायलम असेल, अशा सगळ्या व्हरायटी घेतलेल्या आहेत। नर्सरीवाले आहेत, नर्सरीला लागणारं सगळं काही मटेरियल घेतलेलं आहे मित्रांनो। अँथोरियम इथं पाहू शकता पॅकिंग करून ठेवलेलं आहे। बऱ्यापैकी अँथोरियम आपला गाडीमध्ये गेलेला देखील आहे। इथे मागे देखील तुम्ही पाहू शकता पेपर मध्ये पॅकिंग करून ठेवलं आहे। तसंच आपलं दुसरं शेड आहे, त्या शेड मध्ये देखील पॅकिंग केलेलं आहे। कलर वाईज आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा अँथोरियम आपण पॅकिंग करून या गाडीला लोड करत आहोत। होलसेल नर्सरी म्हणून नावारूपास येणारी आपली शैलेश नर्सरी कशा पद्धतीने काम करते हे तुमच्या समोर युट्यूबच्या माध्यमातून आपण सगळं काही दाखवत आहोत। तर चला तुम्हाला गाडीमध्ये थप्पी कशा पद्धतीने लावलेली आहे ते देखील दाखवतो। अँथोरियम आहे, अँथोरियम भरायचं चालू आहे। क्वालिटी पहा आणि क्वांटिटी देखील आहे मित्रांनो। 1.5 लाख अँथोरियम आहे आपल्याकडे यंदा। आपण स्वतः बनवलेला आहे, कुठूनही बाहेरून आणून विकत नाही। आपण स्वतः बनवतो, स्वतः ग्रो करतो आणि स्वतः सेल करतो मित्रांनो। होलसेल नर्सरी म्हणून नावारूपास येणारी शैलेश नर्सरी मलकापूर। तर चला तुम्हाला दाखवतो गाडीमध्ये थप्पी कशा पद्धतीने लावलेली आहे ती। मित्रांनो या गाडीमध्ये थप्पी लावलेली आहे, पाहू शकता तुम्ही वरपर्यंत थप्पी चढवलेली आहे, कारण 3000 अँथोरियम आणि बाकीचं भरपूर सारं मटेरियल याच्यामध्ये लोड करायचं आहे। सगळं पॉट मधलं मटेरियल आहे आणि ही 10 टनाचा आयशर आलेला आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। बेंगलोरसाठी हे लोडिंग चालू आहे। मागच्या वेळेस पण यांना मटेरियल आपण दिलं होतं। नर्सरीवाले आहेत, होलसेल मध्ये मटेरियल मिळणार, त्याच्यामुळे आपल्याकडून इथून येऊन ते होलसेल मध्ये मटेरियल घेऊन जाऊन तिथं सेल करत असतात। बेंगलोरला आपलं हे मटेरियल निघालेलं आहे। गाडीमध्ये थप्पी कशा पद्धतीने लावलेली आहे, व्यवस्थित पेपर पॅकिंग केलं का जातं ते तुम्हाला सांगितलेलं आहे। त्याची पानं खराब होऊ नयेत, फुलं खराब होऊ नयेत, शाईन जाऊ नये ह्याच्यासाठी त्याला पेपर पॅकिंग केलं जातं, हे तुम्हाला मगाशी मी सांगितलंच। आणि अशा पद्धतीने व्यवस्थित थप्पीत माल घालवतो आपण आणि काही होत नाही। मागचं मटेरियल एकही झाड विदाऊट डॅमेज गेलेलं आहे मित्रांनो, एकही झाड डॅमेज झालं नव्हतं। तर अशा पद्धतीने आपण सगळी काळजी घेत असतो, व्यवस्थित रोपं भरत असतो, जेणेकरून व्यवस्थित रोपं गेली तर त्यांना पुढे ती विकायची असतात आणि ती विक्रीसाठी योग्य आणि चांगल्या क्वालिटीची कशी जातील हे आपण या सगळ्या ह्याच्यात बघत असतो। तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते। तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, ज्यांना नर्सरी चालू करायची आहे किंवा ज्यांची नर्सरी आहे ऑलरेडी आणि ज्यांना असं मटेरियल लागतं इंडोरचं, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो। आणि खाली दिलेला नंबर आहे आम्ही त्याच्यावरती कॉल करून तुम्ही सगळी अधिक माहिती घेऊ शकता। आणि होलसेलसाठी होलसेल जे नर्सरीवाल्यांसाठी जे मटेरियल लागतं ते सगळं काही आपल्याकडे मिळतं मित्रांनो। छोटे छोटे 15-20 रुपयापासून सुरुवात होते, ते आपल्याकडे सगळ्या व्हरायटीज मिळतात। तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते आणि हे तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। आणि सबस्क्राईब खाली इथं बटन आहे सबस्क्राईबचं, सबस्क्राईब देखील करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सगळे काही इन्फॉर्मेशन
घर बसल्या मिळणार आहे। शैलेश नर्सरीमध्ये काय बनतं, कोणत्या व्हरायटीज बनतात, किती क्वांटिटीमध्ये बनतात आणि कशा पद्धतीने बनवल्या जातात आणि त्याची काळजी कशा पद्धतीने घ्यायची हे देखील आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो। तुम्ही अधिक माहितीसाठी इथे खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती कॉल देखील करू शकता। आपली नर्सरी ही शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 35 एकरमध्ये 1983 सालापासून काम करत आहे आणि आपली शाखा नंबर 2 म्हणजे प्रोडक्शन युनिट आपला आता लांजा, तालुका खेरवशे या गावामध्ये आपली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालू झालेली आहे। 15 एकरमध्ये तिथं काम करतोय आपण। तर ती 15 आणि ही 35 अशी एकूण 50 एकरमध्ये शैलेश नर्सरी विस्तारित झालेली आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका, तसंच देखील सबस्क्राईब करायला देखील तुम्ही विसरू नका। धन्यवाद।